तर आज आपण बघणार आहोत ॲरे आणि त्याचे टाइप्स. तर ॲरे काय आहे? ॲरे इज अ collection of elements of same data type stored in contiguous memory location. There are similar types of similar. There are primary types of elements in .NET. तर ॲरे म्हणजे काय? तर बेसिकली आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. जसं कोणत्या याच्यामध्ये इंटिजर ए इज इक्वल टू 12, इंटिजर राम, इंटिजर ए बी इज इक्वल टू 13, अशा पद्धतीने. तर ते काय होतं, जर का आपल्याला मल्टिपल व्हेरिएबल्स एकाच व्हेरिएबलमध्ये जर का स्टोअर करायचे असतील, मल्टिपल व्हॅल्यू जर का सिमिलर टाईपच्या एकाच व्हेरिएबलमध्ये एकाच व्हेरिएबलमध्ये जर का स्टोअर करायचे असेल तर आपण ॲरेच्या माध्यमातून स्टोअर करू शकतो. ॲरे म्हणजे काय? कलेक्शन ऑफ एलिमेंट्स विथ सेम डाटा टाईप. म्हणजे त्याचा डेटा टाईप काय असतो? सेम असतो. म्हणजे त्याच टाईपचे डेटा त्यामध्ये स्टोअर होतील. ओके. तर पहिला आहे सिंगल डायमेन्शनल ॲरे. पहिले ॲरे डिक्लेअर कसा करायचा तो आपण बघून घेऊ. ॲरे डिक्लेअर करण्याचा एक सिंपल पद्धत आहे. पहिलं असतो त्याचा डेटा टाईप, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट, त्या ॲरेचं नाव न्यू आणि त्या ॲरेचं नावावरती इंट, त्याची व्हॅल्यू या ठिकाणी. अशा पद्धतीने तो ॲरे असतो. आपण सिम्पली त्याला कसं लिहू शकतो? C# मध्ये एक बेसिकली सिम्पल वे मध्ये त्याला असं पद्धतीने आपण लिहू शकतो. इंटिजर स्क्वेअर ब्रॅकेट, त्या ॲरेचं नाव आणि एक कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये त्याच्या व्हॅल्यूज. अशा पद्धतीने आपण तो ॲरे त्या ठिकाणी डिक्लेअर करू शकतो. आता ॲरेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ॲरेचा स्टार्टिंग पॉईंट हा 0 पासून असतो. म्हणजे ज्या वेळेस ॲरे आपण डिक्लेअर केला, ॲरेची व्हॅल्यू जर का आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर तो 0 इंडेक्स पासून स्टार्ट होतो. तिथून आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला ते गेट त्याची व्हॅल्यू आपण करू शकतो. तर आपल्याला जर का व्हॅल्यू गेट करायची असेल तर आपण कशा पद्धतीने लिहितो? तर हे ॲरेचं नाव, स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याचा इंडेक्स नंबर. आता 10 हा माझा 0 इंडेक्सला आहे, 20 2, 20 1, 30 2, 40 3, 50 4. तर या मेमरी लोकेशनला या इंडेक्स नंबरवरती माझा ॲरे मध्ये मधले व्हॅल्यू स्टोअर आहेत. जर मला 10 ॲक्सेस करायचं असेल तर n(0) मला 10 मिळून जाते, n(1) म्हणजे माझं 20. अशा पद्धतीने आपण 1 by 1 त्याच्या व्हॅल्यू आपण ॲक्सेस करू शकतो. आपण ॲरेच्या व्हॅल्यूज बघू. आता हे काय करू, हे सध्या आता हे काढून टाकू. तर ॲरे ॲक्सेस करायचं असतं कसं? इंटिजर ॲरे, इथं एक हे फंक्शनच काढून बघू. फंक्शनची आवश्यकता नाही आहे, हे पण ठीक आहे. इंटिजर याची पण काही आवश्यकता नाही आहे आपल्याला. तर काय केलं? डेटा टाईप, स्क्वेअर ब्रॅकेट, त्या ॲरेचं नाव आणि इज इक्वल टू करून कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये त्याच्या व्हॅल्यूज. आता मला 1 ॲक्सेस करायचा असेल तर मी कसं करेल? कन्सोल डॉट राईट लाईन. तर एंड्स ऑफ 0, एंड्स ऑफ 0. तर मला काय मिळेल बघू आपण आता.
बिल्ड होतोय, प्रोजेक्ट बिल्ड होतोय, वन बाय वन. बिल्ड स्टार्टेज या ठिकाणी आलेलं आहे. प्रोजेक्ट बिल्ड होतोय, आता रन होईल आणि त्याचं आउटपुट आपल्याला दिसेल. इथं आपल्याला वन आउटपुट येईल, कारण का इंट्स ऑफ 0 या लोकेशनवरती माझा वन स्टोअर आहे. लोडच घेत आहे अजून. हे बघा माझं आउटपुट काय आलं, इथं वन आलेलं आहे. ओके, परत काय करेल, अशाच पद्धतीने मी काय करेल, आता सेम पद्धतीमध्ये मी काय करेन, सगळे एलिमेंट्स मी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करेन. ओके, कॉपी पेस्ट पेस्ट 1 2. तर वन बाय वन मी काय करेल, ॲरे त्या ठिकाणी त्याचा ऍक्सेस करेल. सेव्ह, परत प्रोजेक्ट रन करतो. तर माझ्या सगळ्या व्हॅल्यू 0 1 2 म्हणजे 1 2 3, हे बघा आउटपुट काय आलं 1 2 3, कारण की 0 इंडेक्सवरती माझा 1 आहे, 1 इंडेक्सवरती 2 आहे, 2 इंडेक्सवरती 3 आहे. तर मी अशा पद्धतीनं सगळे एलिमेंट्स मी त्याचे ऍक्सेस करू शकत आहे. ओके, हा झाला सिंगल डायमेन्शनल आहे. हा झाला सिंगल डायमेन्शनल ॲरे. आता मल्टी डायमेन्शनल ॲरे. तर मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये काय असतं, मतलब मल्टी डायमेन्शनल मध्ये ॲरे मध्ये वेगवेगळे ॲरे असतात. आता हा सिंगल म्हणल्यानंतर याचं फील्ड सिंगल आहे, परंतु मल्टीमध्ये मल्टिपल होतात. तर आपण आता बघू द सिंटॅक्स. इंट ऑफ कॉमा, त्यानंतर इंट्स 2 नावानं घेऊ, त्यानंतर इज इक्वल टू कोलन. आता यामध्ये 2 ब्रॅकेट असतील. पहिला आहे माझा 1 2 3 आणि नेक्स्ट ॲरेमध्ये माझ्या व्हॅल्यू असतील 2 3 4 5 6. हा माझा काय आहे, सिंगल मल्टी डायमेन्शनल ॲरे मधला 2D ॲरे. मला 2D ॲरे आहे. तर याचा सुद्धा तसंच ऍक्सेस करू शकतो आपण, त्याच पद्धतीने. कसं ऍक्सेस करायचं बघू. पहिले काय करायचं, आउटर साईडची इंडेक्स चेक करायचं. समजा आपल्याला 4 ऍक्सेस करायचा आहे, तर 4 ऍक्सेस करण्यासाठी हा कितव्या इंडेक्सला स्टोअर आहे, 1 नंबरच्या इंडेक्सला. हा 0, हा 1. तर मी काय करेल, पहिले कॉपी करून घेऊ. इथं कन्सोल डॉट राईट लाईन आणि इन्स टू ऑफ, पहिला असेल माझा 2 नाही 1. ओके, आणि दुसरा असेल, आता दुसऱ्या याच्यामध्ये काय असतं,
आता हा तर गेट केला किती नंबरच्या इंडेक्सला. आतला एलिमेंट गेट करायचा किती इंडेक्सला आहे, 0 इंडेक्सला. 0 इंडेक्सला माझा इन्स्टा स्टोर आहे. ओके, सेव्ह केलं. चेक करू आता आउटपुट. आपल्याला 4 गेट करायचं आहे, तर आपल्याला 4चं आउटपुट मिळतं का ते बघावं लागेल, तर काही इश्यू येतात. आलं 4. तर हा आपल्याला इंडेक्स आपण ऍक्सेस केला. तर हा ऍक्सेस कसा झाला, हा पहिले आपण याचं लोकेशन चेक केलं. हा फर्स्ट इंडेक्स वरती स्टोर आहे. त्यानंतर या एलिमेंट फाइंड केल्यानंतर हा 0x इंडेक्सला हा स्टोर आहे. तर यामुळं आपण काय केलं, हा इंडेक्स गेट करू शकलो. हा जी व्हॅल्यू आहे ती गेट करू शकलो. त्याला म्हणायचं मल्टी डायमेन्शनल मधला सिंगल डायमेन्शनल ॲरे. सिंगल डायमेन्शनल ॲरे, 2D ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे म्हणू शकतो आपण. आता 3D ॲरे, आता आपण काय बघणार आहे, 3D ॲरे. 3 डायमेन्शनल ॲरे. आता 3 डायमेन्शनल ॲरेमध्ये पण सेम स्ट्रक्चर असतं. त्याला कमेंट करून टाकू. परंतु एक ॲरे एक्स्ट्रा वाढलेला असतो. 4 7 8 9. ओके, 9 आहे. त्याला ऍक्सेस करण्यासाठी कसं ऍक्सेस करायचं, तर
आता समजा मला 5 ॲक्सेस करायचा आहे, तर मी सगळ्यात पहिले काय करीन, त्याचा इंडेक्स नंबर चेक करेन. हा माझा पहिला इंडेक्स करेक्ट आहे. त्यानंतर हा गेट केल्यानंतर माझ्या कितव्या नंबरच्या इंडेक्सवरती आहे तो, हा हा माझ्या कितव्या नंबरच्या इंडेक्सवरती आहे, तर फर्स्ट इंडेक्सवरती माझ्या. ओके, ना ते कॉमा एक्स्ट्रा. ओके, इट्स नावाने आहे ऑलरेडी, इट्स 1. ओके, हा 3D आहे, 3x3चा. हे क्लोज करू आणि आपण आता काय करू, 0 हा पहिला ह्या ॲक्सेस केला, त्यानंतर 0 आणि 1 याला पण 1च नाव आपण सेव्ह आणि चेक करू. तर आला आपला 5 आउटपुट. तर अशा पद्धतीने आपण सिंगल डायमेन्शनल, मल्टी डायमेन्शनलमध्ये 2D आणि 3D या टाईपचे आज आपण बघितले. थँक्यू.